नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर.व्ही.डी. मराठी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जलसंपदा विभाग अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे. या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत. हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याचं नाव पूर्वी कुलाबा असे होते? खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याचं नाव पूर्वी कुलाबा असे होते? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे, रायगड या जिल्ह्याचं नाव पूर्वी कुलाबा असे होते. प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, कयाधू या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे? कयाधू या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, कयाधू या नदीच्या काठावर हिंगोली हे शहर वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, पारस हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? पारस हा महाराष्ट्र राज्यामधला औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प अकोला जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, गुगामल हे महाराष्ट्र राज्यामधलं एक राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर गुगामल हे राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्ह्यामधलं ते राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अलिबाग हे ठिकाण कलिंगड या फळासाठी ते प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणजेच खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणजेच खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ जिल्हा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, डलहौसी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? डलहौसी हे एक थंड हवेचं ठिकाण आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे, खूप महत्त्वपूर्ण आहे. तर डलहौसी हे थंड हवेचं ठिकाण हिमाचल प्रदेश या राज्यामधलं ते थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 8 बांदीपूर हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बांदीपूर हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बांदीपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हैसूर कर्नाटक राज्य ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, अमरकंटक या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? अमरकंटक या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? तर अमरकंटक या ठिकाणी नर्मदा या नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, भारतामधली सर्वात मोठी हिमनदी खालीलपैकी कोणती आहे? भारतामधली सर्वात मोठी हिमनदी खालीलपैकी कोणती आहे? तर भारतामधली सर्वात मोठी हिमनदी सियाचीन नदी असून ती जम्मू काश्मीर या राज्यामधून सियाचीन ही नदी वाहते. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, ओखा हे भारतामधलं एक प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? ओखा हे भारतामधलं एक प्रमुख बंदर आहे, कोणत्या एका राज्यामधलं बंदर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ओखा हे बंदर गुजरात राज्यामधलं ते बंदर आहे. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 आहे, हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, भारतामध्ये सर्वात जास्त शेंगदाणा पिकवणारं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये सर्वात जास्त शेंगदाणा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उत्पादित होतो? तर सर्वात जास्त शेंगदाणा हा गुजरात या राज्यामध्ये तो उत्पादित होतो. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात, भारतामध्ये ताग निर्मितीचं प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये ताग निर्मितीचं प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणतं आहे? तर भारतामध्ये ताग निर्मितीचं प्रमुख केंद्र कोलकाता या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात, भारतामधला पहिला रेल्वे मार्ग मुंबई ते ठाणे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला होता? भारतामधला पहिला रेल्वे मार्ग मुंबई ते ठाणे
कोणत्या वर्षी सुरू झाला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, सन 1853 मध्ये भारतामधला पहिला रेल्वे मार्ग तो सुरू झाला होता. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. भारतामध्ये कोणत्या एका शहराला गुलाबी शहर असे म्हणतात? भारतामध्ये कोणत्या एका शहराला गुलाबी शहर असे म्हणतात? तर गुलाबी शहर हे भारतामध्ये जयपूर या शहराला म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? हिराकुंड हे भारतामधलं एक महत्त्वाचं धरण आहे. कोणत्या नदीवरचं धरण आहे? तर ते महानदीवरचं ते प्रमुख धरण आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षापासून विमान मार्गाने दळणवळणाला प्रारंभ झाला होता? भारतामध्ये कोणत्या एका वर्षापासून दळणवळणाला प्रारंभ हा विमानाने झाला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, सन 1954 पासून त्यांना सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. वेंबनाड हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या एका राज्यामध्ये आहे? वेंबनाड हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या एका राज्यामध्ये आहे? वेंबनाड. तर वेंबनाड हे भारतामध्ये केरळ या राज्यामधलं ते प्रमुख सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. नारळ संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे? नारळ संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भाटे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये नारळ संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. आचार्य विनोबा भावे यांचं जन्मस्थान पुढीलपैकी कोणतं आहे? आचार्य विनोबा भावे यांचं जन्मस्थान पुढीलपैकी कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांकातून गागोदे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. अकोला या जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन वाशिम हा जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण करण्यात आला होता? अकोला या जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन वाशिम हा जिल्हा केव्हा निर्माण करण्यात आला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, 1 जुलै सन 1998 या दिवशी अकोला या जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन वाशिम हा जिल्हा निर्माण करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. आद्यकवी असे खालीलपैकी कोणास म्हणतात? आद्यकवी असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, आद्यकवी असे मुकुंदराज यांना ते म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. मानव धर्म सभा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? मानव धर्म सभा ही संस्था कोणी स्थापन केलेली संस्था आहे? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभा ही संस्था स्थापन केलेली संस्था आहे. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणत्या दिवशी असतो? भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणत्या दिवशी असतो? तर भारतामध्ये ऑप्शन क्रमांक 4 29 ऑगस्ट या दिवशी भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस असतो. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. जगदंब कुष्ठनिवास यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? जगदंब कुष्ठनिवास यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर शिवाजीराव पटवर्धन यांनी जगदंब कुष्ठनिवास यांची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. अध्ययन या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. अध्ययन या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. अध्ययन करणे. तर अध्ययन करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक शिकणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणता आहे? समान नागरी कायदा. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 कलम 44 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. मानवी समता या नावाचं मासिक कोणी सुरू केलेलं मासिक आहे? मानवी समता या नावाचं मासिक कोणी सुरू केलेलं मासिक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे एक 15,000पेक्षा अधिक प्रश्न असलेलं एक ईबुक आहे. त्या ईबुकची प्राईस फक्त 99 रुपये आहे. येणाऱ्या महाराष्ट्रामधील सर्व परीक्षेसाठी त्यामधले प्रश्न हे खूप अतिसंभाव्य आहेत. ते सर्वांनी एकदा घ्यायला पाहिजे आणि त्यामधले सर्व प्रश्न एकदा वाचायला पाहिजे. त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत झालेले सर्व प्रश्न त्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. त्याची प्राईस फक्त 99 रुपये आहे. ते सर्वांनी घ्यायचं आहे. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये पे करून तुम्ही ते 15,000पेक्षा जास्त प्रश्नसंग्रह असलेलं ईबुक ते तुम्ही घेऊ शकता. सर्व परीक्षेसाठी अतिसंभाव्य ईबुक आहे.